अभिनेता विजय थलपतीच्या रॅलीत चेंगराचेंगरी, लहान मुलांसह 39 जणांचा मृत्यू, 50हून अधिक गंभीर जखमी. तामिळनाडूच्या करूरमध्ये दुर्घटना. तामिळनाडूत चेंगराचेंगरीच्या घटनेवर पंतप्रधान मोदींसह मुख्यमंत्री स्टॅलिन यांच्याकडून शोक व्यक्त. मुख्यमंत्र्यांकडून मृतांच्या कुटुंबियांना 10 लाख रुपयांची मदत जाहीर. घटनेची चौकशी होणार. विजय थलपतीच्या रॅलीत जीव गमावलेल्या कुटुंबियांच्या प्रति माझ्या संवेदना. हे दुःख मी शब्दात मांडू शकत नाही. चेंगराचेंगरीच्या दुर्घटनेनंतर विजय थलपतीकडून दुःख व्यक्त. परभणीच्या पालम तालुक्यात पावसाचा हाहाकार. 24 तासात 150 मिलीमीटर पावसाची नोंद. शेती पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान. परभणीच्या गंगाखेड तालुक्यातील गौडगाव इथे दुसऱ्यांदा ढगफुटीसदृश पाऊस. कापूस सोयाबीन पाण्याखाली गेल्यानं शेतकऱ्याचा टाहो. व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल. जळगाव जिल्ह्यातील चाळीसगाव तालुक्यात मुसळधार पाऊस. डोंगरी आणि तितूर नदीला पूर. प्रशासनाकडून नागरिकांना सतर्कतेचा इशारा. मुंबईसह राज्यातील नाशिक, ठाणे, पालघर, रायगड आणि पुणे जिल्ह्यांना रेड अलर्ट. रत्नागिरी, सातारा, कोल्हापूर, सांगली आणि छत्रपती संभाजीनगरसाठी ऑरेंज अलर्ट जारी. कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यासह राज्यभरात 30 सप्टेंबरपर्यंत अतिवृष्टीचा इशारा. मुंबई, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्गात पुराच्या धोक्याची शक्यता. नागरिकांनी सतर्क राहण्याचं आवाहन.